टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्यचं नाव तुम्ही घेऊ नका, त्यासाठी मला 2 वेळा फोन आल्याचा दावा त्यांनी केलेला होता नारायण राणे साहेबांना अधिक माहिती असेल, मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणेच मी बोलू शकतो। फक्त आता न्यायालयीन प्रक्रियेतून हा चौकशी परत करण्यात यावी असा त्यांचा घरच्या लोकांच्या ॲप्लिकेशनवर फैसला झालेला असेल तर मी त्याच्यावर अधिक भाष्य काय करणार। आता चौकशी जे सांगितली गेली आहे ते चौकशी होऊ द्या आणि सत्य बाहेर पडू द्या। नागपूरच्या दंगलीसाठी आता काँग्रेसने एक समिती नेमलेली आहे, सत्यशोधक समिती असे, पण त्या समितीमध्ये एक जो व्यक्ती आहे तो अकोला दंगलीचा भाग असल्याचं काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। बघा, आता नागपूरमध्ये जे दंगली घडली ते दुर्दैवी आहे। सगळ्यांनी, देवेंद्र फडणवीसपासून गडकरीजी असो, आम्ही असो, अजितदादा असो, सगळ्यांचा मत असं आहे की असं घडू नये आणि जे काही झालं दुर्दैवी आहे। आता शांतता तिथे परत स्थापन झालेली आहे। त्या एक रात्रीशिवाय कुठेही काही अप्रिय घटना घडली नाही, नागपूरमध्येच नव्हे पण कुठेही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। त्यामुळे आता ते सत्यशोधक समिती काँग्रेसची काय करेल आणि काँग्रेस काय सत्य शोधणार आहे हे मला काही माहीत नाही। फक्त एवढंच म्हणेल की काँग्रेसने स्वतःचंच आत्मचिंतन करावं की ते कुठे उभे आहे। राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे जे सदस्य आहेत त्यांनी एकमेकाच्या संदर्भामध्ये अपात्रतेकरिता हे टाकलं होतं, तर मागं घेण्यात आलं आहे। नाही, तसं काही नाही आहे। विषय असा आहे की मी परत निवडून आलेलो आहो। माझा जो राज्यसभेचा जो कार्यकाळ होता त्याला राजीनामा देऊन माझी परत निवड झाली आणि बाकीच्या वंदनाताई होते त्यांची टर्म संपलेली होती। त्यामुळे ते ऑटोमॅटिकली तो आमच्या जे ओरिजिनल जे डिस्क्वालिफिकेशनचा पत्र होता ते आता राहिला नाही, कायम राहिला नाही, कारण दोन्ही बाजूचे लोकांची एकाची टर्म संपली, एकाचा राजीनामा। सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्या संदर्भात CBIनं क्लोजर रिपोर्ट सादर केला, त्याच्यामध्ये ती आत्महत्याच असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे। आता CBI सारखी एक महत्त्वाची नामवंत संस्था या देशामध्ये कुठेही काही कमी जास्त झालं तर राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो अशा महत्त्वाच्या केसेस CBIला देत असतात आणि सगळ्यांचा विश्वास CBIवर आहे। जर CBIने या निष्कर्षावर येऊन क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर आपल्याला त्याला मान्य करावं लागेल। ते आपण सहर्ष स्वीकारलं पाहिजे की CBIने निश्चित पूर्ण चौकशी करून हा रिपोर्ट फाईल केला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।